सर्व करायचं। पापड, लोणचं आणि पोंगल आणि खाताना सुद्धा ह्याच्यामध्ये वरून थोडंसं साजूक तूप। नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज आपल्याला करायची अगदी खास अशी एक रेसिपी, ते म्हणजे पोंगल। अगदी कम्फर्ट फूड। मला माहिती आहे की संक्रांतीला हा पोंगल खास करून साऊथ साइडला म्हणजे केरळला असेल, आंध्र प्रदेशला असेल, कर्नाटकात असेल खूप छान पद्धतीने करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतात। पण आज हा मी पोंगल तुम्हाला का शिकवते म्हणजे पावसाची सुरुवात झालेली आहे आणि घरात काही ना काहीतरी आजारपण येत असतं। सर्दी ताप झाला, खोकला झाला तर अशा वेळेला काहीतरी एक वन पॉट मील करावंसं वाटतं की ज्याच्यानी आजारी लोक पण आनंदाने खातील आणि जे चांगले आहेत त्यांना सुद्धा हे फूड खूप छान लागेल। खूप कम्फर्ट फूड आहे, खूप सिंपल फूड आहे, खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे। करायलाही खूप सोपी आहे, माझी फेवरेट आहे। ह्याची हिस्ट्री अशी आहे की संक्रांत म्हणजे जानेवारी महिन्यात हार्वेस्टिंग सीजन असतो, त्यावेळेला जे आपण धान्य पीक काढतो त्यापासून हा पोंगल सण म्हणून असतो। त्यावेळेला शेतात जाऊन हे सगळं कडधान्य घेऊन हा पोंगल बनवला जातो। त्या दिवशी बैलांची सुद्धा पूजा केली जाते। पण आज आपण ही रेसिपी आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये जून महिन्यात तुमच्यासाठी खास करणार आहोत। चला बघूया कसं करायचं ते। यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे तांदूळ। तर तांदूळ 1 वाटी घ्यायचे आपल्याला। जरा व्यवस्थित निवडून घेऊया म्हणजे आता इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतेय। तुमच्याकडे जो तुमचा आवडीचा सुगंधित किंवा नॉर्मल जो वापरतात तो तांदूळ घेतला तरी चालेल। कर्नाटकात मोस्टली सोना मसुरी तांदूळ घेतात आणि जो अगदी नवीन तांदूळ असतो, कारण पोंगल म्हणजे तोडणीचा ऊस तोडणीच्या वेळेचा केलेला सण आहे, पण आपल्याकडे जो आहे अवेलेबल त्याच्यापासूनही सुंदर पोंगल होतं। तर इथं बघा मी असं छान वासाचा सुगंधाचा असा तांदूळ घेतलेला आहे। हा 1 वाटी घेतलाय। आता ह्याच वाटीनं आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आणि फक्त नावाला मी 1, 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ घालते। आता हे दोन्ही पहिला स्वच्छ आपण 2-3 पाण्यातून धुवून घेऊया। मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ 2-3 पाण्यातून आपण ह्याला धुवून घेऊया। मध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे छान घरावी तूप घ्यायचं आहे। आता इथं मी एक टिप सांगते की बऱ्याचदा आपण तूप जेव्हा फोडणीत घालतो म्हणजे फोडणीसाठी तूप वापरतो तेव्हा काय करायचं, जसं तेल आपण फोडणीत घेताना गरम करतो आणि मग फोडणी देतो तसं तुपाच्या बाबतीत करू नका। तूप पहिलाच आपण कडवलेलं असतं, जर जास्त वेळ गॅसवर राहिलं तर ते करपतं। म्हणून बहुतेक करून काय करायचं, तूप गरम करायला ठेवलं की लगेच फोडणीत करून टाकायची, म्हणजे फार वेळ ते गरम होईपर्यंत वाट बघायची नाही। आता इथं मी तसंच केलेलं आहे। तूप घातलं आणि गॅस एकदम सिम केला आणि ही मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ जी आहे जी स्वच्छ मी तर धुवून घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घालते आणि आता ही छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया। तुपामध्ये खमंग असं परतून घ्यायचे ही डाळ आपल्याला। आता गॅस मोठा करायला हरकत नाही। आपण मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलाय त्याच वाटीनं 1 वाटी मूग घेतली आपण मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलाय। तर इथं आपल्याला 5 ते 5.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं। तुम्ही 6 वाटी घातलं तरीही चालेल। 2 3 4 5 आणि 6 हे व्यवस्थित ह्याला उकळ येऊ दे। तोपर्यंत काय करायचं, व्यवस्थित खालून असं हे करून घ्या, कारण इथं तूप असतं ना त्यामुळं ही मूग डाळ लगेच खाली चिकटते, करपायला नको। व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घ्या। आता इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आता हा जो तांदूळ आहे तो आपण हे सगळं मिक्स करा आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे।
आणि कुकरचं झाकण लावून आता ह्याला आपल्याला छान 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं हे मुगाची डाळ पासून सगळं छान शिजून येईल. आता आपली नेहमीची फोडणी असते त्याच्यापेक्षा ही जराशी वेगळी आहे. याच्यामध्ये आपल्याला मिरी घालायची आहे, तूप घ्यायचं आहे, हिंग, हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्याचे तुकडे, काजू, आल्याचे काप आणि इथं आपल्याला घ्यायचे कढीपत्ता, मोहरी, जिरं, हळद आणि ओलं खोबरं. ओलं खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल. आता इथं मी हे पितळेचं भांडं घेतलेलं आहे. खूप जुनं अँटिक भांडं आहे, ह्याला कलई केलेली नाही आहे. पण आज जो आपण पोंगल बनवतोय त्याच्यामध्ये चिंच वगैरे काही घालायचं नाही. त्यामुळं ज्या गोष्टीत आंबट काही नसेल, म्हणजे टोमॅटो नाही आहे, कांदा नाही आहे किंवा चिंच नाही आहे, तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला कलई न केलेलं भांडं सुद्धा आपण वापरू शकतो. एकदा आपण ह्याच्यात पदार्थ बनवले की ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलं की काम खलास. आता इथं बघा गॅस अगदी सिमवर ठेवलेला आहे छान, आणि ह्याच्यात तूप घालायचंय. तूप जरासं चढतं. आता हे तूप छान गरम झालंय. फार जळेपर्यंत करू नका, मोहरी कशीही तडतडणार आहे ह्याच्यामध्ये, खूप जास्त तापवू नका. मोहरी घातली की ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला जिरं. जिऱ्याचा स्वाद खूप सुंदर येतो. त्याच्यानंतर घालायचे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता भरपूर जाणार आहे. सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, एक 3-4 बारीक तुकडे करून. नंतर घालायचे हिरवी मिरची. ह्याच्यामध्ये मिरी घालायचे आहेत, एक 10 ते 12 मिरी घाला. आणि हे छान आधी पहिला अगदी बारीक सिम गॅसवर परतून घ्या, म्हणजे फोडणी छान बसली पाहिजे ह्याला. आता ह्याच्यात घालायचे आपल्याला विष्णूजींचा हिंग. हा हिंग खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळं, आणि पोंगलला हिंग फार महत्त्वाचं आहे. हिंगाचा स्वाद खूप छान येतो पोंगलमध्ये, त्यामुळे विष्णूजींचा हिंग किंवा कोणताही स्ट्रॉंग हिंग घ्या. तो छान परतला की ह्याच्यामध्ये काजू आणि हे आल्याचे काप. हे छान परतून घेऊया. हळद आता घालायची नाही, हळद सगळ्यात शेवटला घालायची आपल्याला. इतका सुंदर सुगंध येतो या फोडणीचा. आणि ह्याच्यामध्ये आता हे ओलं खोबरं घालायचं आहे. हे जवळपास एक अर्धा वाटी घातलंय मी. ही फोडणी छान आपली बसली. आता ह्याच्यात काय करायचं, हळद घालायची. हळद घातली नाही घातली तरी चालेल, ते तुमच्यावर डिपेंड आहे. कारण मला हळद आवडते, हळदीचा कलर छान येतो आणि तब्येतीला हळद खूप चांगली. आपला कुकर सुद्धा पडलेली आहे. वाव. आणि तुम्ही बघू शकता की आपली डाळ आणि भात दोन्ही व्यवस्थित शिजलाय. आता हे आपण आपल्या ह्या फोडणीत घालूया. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आता कुकरमध्ये गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. किंवा तुम्ही दूध घातलं तरीही चालेल, कोमट दूध. आणि आता हे छान आपण सिम गॅसवरती ही फोडणी आणि हा भात सगळं एकत्र करून घेऊया. कलर बघा किती सुंदर आलाय आणि सुगंध पण इतका छान येतोय. फोडणी इतकी जबरदस्त बसली आहे ना. तुम्हाला थिक कसं पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. आता ह्याच्यात अजून थोडंसं मी पाणी घालेन, कारण खूप घट्ट अशी नसतं पोंगल. थोडंसं बेसीबेळे भात कसं केला होता ना साधारणतः त्या कन्सिस्टन्सीचं असतं. आता ह्याला छान वाफ येऊ दे की मग आपण गरमागरम सर्व करूया. आता इथं बघा छान अशी उकळ आलेली आहे. गॅस बंद करूया. आपला पोंगल रेडी आहे आणि आता आपण ह्याला सर्व करू.
मस्तपैकी ह्याच्यावरती थोडंसं तुपाचा फ्लेवर खूप छान येतो। सर्व करायचं। पापड, लोणचं आणि पोंगल आणि खाताना सुद्धा ह्याच्यामध्ये वरून थोडंसं साजूक तूप। आजारीच पडायला पाहिजे असं काही नाही, एरवी सुद्धा तुम्ही हे कम्फर्ट फूड खूप छान रित्या खाऊ शकता, एन्जॉय करू शकता, खूप यम लागतं। आणि दुसरी गोष्ट अगदी 10 मिनिटात, म्हणजे शिट्ट्यांना जो टाइम लागतो ना तितकाच, फारसा फाफट पसारा नाही, कांदा लसूण वगैरे चिरणं फरणं काही नाही, अगदी सोपी रेसिपी आहे, यम रेसिपी आहे। आणि आता माझ्या तोंडाला पाणी सुटले, गरम गरम आहे हे बघा, असं काय कसं खाऊ असं समजेना। तुपाचा, फोडणीचा आणि डाळीचा इतका छान सुगंध येतोय ना, यम झाले। तुम्ही नक्की करून बघा। तोपर्यंत मी याचा फडशा पाडते। बघत रहा मास्टर रेसिपीज। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि कशी वाटली रेसिपी कमेंट्स मध्ये नक्की कळवा। बघत रहा मास्टर रेसिपीज।